Hello everyone, welcome to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today's article is Article 19. Article 19 gives certain freedoms to citizens of India. यामधला जो नेक्स्ट फ्रीडम आहे तो फ्रीडम आहे फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स और युनियन्स. यामध्ये रिसेंटली अमेंडमेंट ऍड करून एक नवीन क्लॉज ऍड केलेला आहे ज्याच्यानुसार राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटीज इज ऑल्सो अ फंडामेंटल राईट. बेसिकली लक्षात घ्या, ओरिजिनली फक्त दोन गोष्टी होत्या, राईट टू फॉर्म असोसिएशन, राईट टू फॉर्म युनियन्स वॉज फंडामेंटल राईट. नाउ थर्ड थिंग हैज बीन एडेड इनटू दिस थिंग, that is right to form cooperatives itself is a fundamental right. So basically right to form association is a fundamental right to form union is also a fundamental right, and right to form cooperative societies is also a fundamental right. So this is fundamental right. पण या fundamental rights वर काही exceptions आहेत. काय exceptions आहेत आणि यावर काय restrictions आहेत? Let's see. यावरती असणारे restrictions they are given in 4.c. Nothing in subclause C of the said clause 1, आपण पहिल्या क्लॉज मध्ये सबक्लॉज C बद्दल बोलतोय, shall affect the operation. म्हणजे आर्टिकल 19 च्या पहिल्या क्लॉज मधला जो सी सब क्लॉज आहे यामध्ये जे काही दिलेलं आहे यामुळे पार्लमेंटचा सध्याचा अस्तित्वामध्ये असणारा एखादा कायदा किंवा पार्लमेंटने केलेला कोणताही एखादा नवीन कायदा याला ते अफेक्ट करणार नाही. Parliamentary law will have upper hand over whatever is given in Article 19's clause 1 subclause C. पण हे लॉ कशासाठी असायला हवा? हा लॉ असायला हवा फॉर प्रोटेक्टिंग दी सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ दी इंडिया, फॉर मेंटेनिंग पब्लिक ऑर्डर ऑर मोरॅलिटी, किंवा इतर कोणतेही रिझनेबल रेस्ट्रिक्शन जर त्या ठिकाणी टाकायचं असेल. म्हणजे हा पहिला मुद्दा आहे, हा दुसरा मुद्दा आहे, हा तिसरा मुद्दा आहे. या तिन्ही मुद्द्यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी पार्लमेंटने एखादा नवीन कायदा केला किंवा पार्लमेंटचा ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये असणारा एखादा जर कायदा असेल आणि या लॉ मुळे जर या तीन ठिकाणी केलेल्या लॉ मुळे जर आर्टिकल 19 ने दिलेला जो फंडामेंटल राईट आहे, कोणता फंडामेंटल राईट? फंडामेंटल राईट टू फॉर्म असोसिएशन, फंडामेंटल राईट टू फॉर्म युनियन और फंडामेंटल राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटीज, हा जर व्हायोलेट झाला म्हणजे या तीन कारणांवर फंडामेंटल राईट जरी व्हायोलेट झाला, स्टील लॉज मेड बाय पार्लियामेंट फॉर दीज थ्री एरियाज विल हॅव अपर हँड ओव्हर द फंडामेंटल राईट. So basically these three are exception to fundamental right of right to form association, union or right to form cooperatives. Thank you.